6 लोक आले 7. हो, जय गुरु जय सर. गुरु. जय गुरु सर. सर आलं वाटतं ना? जय गुरु जय सर. गुरु सर. हम्म. जय गुरु. हम्म. हो, आले लवकर. व्हिडिओ व्हिडिओ येस. ऑफ करा सर्वांनी प्लीज. हा, अंजली येत मॅडम आहेत आणि लोक. अशोक सर. केलं सर. व्हिडिओ बंद प्रणाली. करा. हा. प्रणाली केला ना मॅडम. हा सर. थँक्यू हा, जय थँक्यू. गुरु. जय गुरु सर. जय हा, गुरु. ऐकू येत आहे का माझं? हा. हा. हा, हो. तर हा, सगळ्यांना नमस्कार आणि सुस्वागतम. अ, आज आपला जो आहे परवा आपण पहिल्या पाठाला सुरुवात केली होती. तर आता पहिला जो पाठ आहे तो परत पहिल्यापासून आपण सुरू करणार आहोत आज, ज्यांचं काही मिस झालं असेल त्या दिवशी त्यांच्याकरता. आणि परवा पहिल्या दिवशी मी ओळख करून दिली होती. तुम्हाला दिलीपजी त्रास होतो. चौसाळकर दिलीपजी मला चौसाळकर किती तक्रार आणि तारखेला पल्लवीताई ताम्हणकर हा आपला वर्ग घेणार आहे तर पहिल्या पाठाचा. तर मी त्यांना विनंती करीन की त्यांनी सुरू करावा आणि मी ड्रॉप होतोय आता. पहिला पाठ हा आज आणि उद्या ते सुरू करतील. हा, धन्यवाद ठीक सर. आहे. नमस्कार सर. तुम्ही हा, धन्यवाद. दिलीपजी नमस्कार. तुम्ही सुरू करा. हा, हो तर हो मी हो ड्रॉप हो होतो. हो करतो. धन्यवाद. ओके. सध्या आपण 19 आहोत. आपण सुरुवात करूया तशी. सर्वांनी व्हिडिओ आपले आपले ऑफ करा. ते काय डिस्टर्ब होत आहे. प्रत्येक आपल्या मोबाईलवरचा आणि व्हिडिओ म्यूट. ऑफ करा. म्यूट करा. आणि म्यूट म्यूट करा. आवाज पण म्यूट करा. अपर्णा मॅडम. येस येस. वृषाली सर दिसताय कोणतरी. थोडा व्हिडिओ बंद प्रॉब्लेम करा. होतोय. अच्छा, बंद हा करायला हा प्रॉब्लेम. हा, ओके ओके. हा हा. ओके. कसं काय करायचं? नाही होते का? तिथे खालती व्हिडिओची खूण येत असेल हा, बघा. व्हिडिओ ती पण. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही असतं ना, ते त्यातलं करा. तुम्ही स्क्रीन शेअर करा. हा, तेच करतोय. मी स्क्रीन शेअर केलेला आहे. सर्वांना दिसतोय का? हो, हो दिसतोय. सर. हो दिसतोय सर. ना? हा. हा. या. हो. तर या वर्गाला प्रथम पाठाला मी आणि पल्लवीताई आपले स्वागत करतो. आपण त्या दिवशी काही चर्चा सरांबरोबर केली होती. सरांनी गायडन्स केलं होतं. तर आता आम्ही आणि आपण सगळेजण मिळून ही चर्चा पुन्हा एकदा सुरू करतो आहोत. सुरुवात करताना ही आपण जे शिकतो आहोत ती भाषा म्हणून शिकतो आहोत. म्हणजे आपण आतापर्यंत संस्कृतचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास केलेला आहे. धार्मिक स्तोत्रांमधून, कथांमधून, वाचनांमधून, शाळेतल्या अभ्यासांमधून. शाळेतल्या अभ्यासात जे काय झालं असेल त्यातलंच काही भाग रिपिटेशन या ठिकाणी आहे, पुनरावृत्ती आहे. आणि यातला जो ठरलेला अभ्यास आहे तोच आपण त्या गतीनंच घेणार आहोत ज्या गतीने आपल्याला दिलेला आहे. तर पहिलं या ठिकाणी पहिला शब्द जो दिसतोय पहिला आहे बालबोधः. तुम्ही स्क्रीनवर बघत असाल बालबोधः. तर कुणी मला सांगू शकेल काय बालबोधचा काय बोध आपल्याला होतो किंवा काय अर्थ जाणवतो? अनम्यूट रेकॉर्डिंग करून सांगा. रेकॉर्डिंग चालू आहे वगैरे? हो, रेकॉर्डिंग चालू आहे. चालू आहे ना? हा. कुणी सांगेल का हे बालबोधः लिहिलेलं आहे याचं म्हणजे काय अर्थ? प्राथमिक. प्राथमिक आहे. सर म्हणजे साधारण म्हणू आपल्याला अर्थ जाणवतो. सांगू का मी हो माझ्या सर म्हणू का मी हो बोला. हो. जसं लहान मुलांना हा. लहान मुलांना मार्गदर्शन करतो तसं हो, तशा कदाचित प्रकार. म्हणजे तसा ओके. असं अर्थावा राईट मला राईट. वाटतं. बरोबर. आता संस्कृत भाषेमध्ये आपण जेव्हा शिकतो त्यावेळेला प्रत्येक शब्दाच्या मुळाशी गेलं पाहिजे. मुळाशी जाणं म्हणजे काय की संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाची एक निर्मितीची अवस्था असते. त्या निर्मितीच्या शब्दाला, त्या निर्मितीच्या अवस्थेला धातू असं म्हटलं जातं. धातू म्हणजे जसं आपण केमिस्ट्रीमध्ये इलेमेंट म्हणतो, त्याचा मूल पदार्थ म्हणतो, परमाणू म्हणतो किंवा अणू म्हणतो, सर्वात छोटा भाग. तसा मूल पदार्थ जो आहे यातला आहे तो आहे धातू. आता बालबोध म्हटलं तर ज्या ठिकाणी विसर्ग असतो त्या ठिकाणी साधारणपणे ते पुल्लिंग आहे असं मानलं जातं. आता इथे दोन शब्द आहेत, बाल आणि बोध.
तर बाल हा जो शब्द आहे, हा बाल शब्द आलाय बल या धातूवरून. बल म्हणजे वाढणारा. साधारणपणे आपण काय समजतो की बाल म्हणजे छोटा, ज्याला काही समजत नाही. पण जेव्हा शब्द निर्माण झाला हा, त्यावेळेला बल याचा अर्थ तो वाढणारं शरीर, वाढणारं मन, वाढणारी बुद्धी, या अर्थाने बल हा धातू निर्माण झाला. आणि त्याचं प्रचलित रूप आलं बाल. त्याचं नाम जे आलं ते बाल. आणि बोध जे आहे ते झालं बुद्ध धातूपासून. बुद्ध धातू म्हणजे जागा होणे, जाणीव होणे, समजणे. तर एखाद्या वाढणाऱ्या व्यक्तीला, छोट्या व्यक्तीला जो वाढतो आहे, त्याला एखाद्या गोष्टीची जाणीव होताना जी अवस्था असेल त्या अवस्थेला, म्हणजे आपण जसं म्हणतो प्राथमिक अवस्थेला असलेला हा अभ्यास. तर हे बालबोध या शब्दाचं हे अर्थ, त्याचं ते विश्लेषण, त्याचा धातू आणि त्याचं रूपांतर. पुढचे शब्द आपल्याला आहेत प्रथमः पाठः. दोन्ही ठिकाणी विसर्ग आहेत. त्यातला पाठः हा जो शब्द आहे हा पुल्लिंगी आहे. आणि याला जोडलेला जो आहे तो प्रथमः आहे. तर प्रथम शब्द जो आहे हा बेसिकली त्रिलिंगी आहे, म्हणजे तीनही लिंगामध्ये चालणारा शब्द आहे. म्हणजे ते प्रथमः हा पुल्लिंगी आहे, प्रथमा हे स्त्रीलिंगी आहे, आणि प्रथमम हे नपुंसकलिंगी आहे. पण या ठिकाणी पाठः शब्दाच्या मागे ते आहे प्रथमः पाठ. त्यामुळे दोन्ही शब्द पुल्लिंगी आहेत आणि पहिला पाठ असा याचा अर्थ आहे. दोघांनाही विसर्ग आहे, दोन्ही पुल्लिंगी आहे. इथपर्यंत मी बरोबर सांगितलं, समजलं गेलं? पुढचं समजलं का आहे, सगळ्यांना? पुढचा शब्द आहे हा, शब्दहा. ओके. शब्दहा जे आहे ते बहुवचनी आहे. याचा मूळ शब्द आहे शब्द. हे शब्द पासून बनला तो पूर्ण शब्द, आणि त्याचं बहुवचन झालं शब्दहा. शब्दहा म्हणजे अनेक शब्द. या ठिकाणी मग अनेक शब्दांची यादी दिलेली आपल्याला. याच्या खाली आपण जर गेलो तर त्वम नावाचा शब्द आहे. त्वमचं जर ऑब्झर्वेशन केलं तर या ठिकाणी म नावाचा शब्द आहे, तो म च्या पुढे त्याचा पाय तोडलेला दाखवलेला आहे. म्हणजे याला संस्कृत भाषेमध्ये हलंत असं म्हणतात. म हा हलंत आहे. आपल्याला दिसतं की पुढच्या प्रत्येक शब्दामध्ये म हा हलंत आहे. अनेक ठिकाणी हे हलंत शब्द येतात, क्रियापदामध्ये येतात. काही ठिकाणी जिथे शेवटी वापरलं असतं त्या ठिकाणी नामामध्ये येतात. तर त्वम जे आहे हे इथे सर्वनाम म्हणून वापरलं गेलंय. आणि त्वम जो शब्द आहे याचा धातू नाहीये. त्वम हेच त्याचं मूळ रूप आहे. त्याचा व्यवहारातला व्यापार जो आहे तो तू या नावाने मराठीमध्ये वापरतो, आणि संस्कृतमध्ये त्वम असंच वापरलं जातं. आता आणखी पुढे आपल्याला नियम येईल. हे त्वम जेव्हा वाक्याच्या शेवटी असतं त्यावेळेला हे हे म जे आहे हे म हलंत स्वरूपातच वापरलं जातं. पण जेव्हा वाक्याच्या मध्ये वापरलं जातं त्यावेळेला ह्या त्ववरती अनुस्वार म्हणून ते वापरलं जातं. या खाली जे शब्द आहेत पत्रम, पुस्तकम, अक्षरम, एकम, जलम, दुग्धम, यातले शब्द प्रत्येकाचं शेवटचा शब्द हलंत म आहे. आणि ही सर्व नामं आहेत, ही सगळी नपुंसक लिंगी नामं आहेत. ज्या ज्या ठिकाणी म हा शेवटचा हलंत असतो नामामध्ये, बहुतेक ती सगळी नामं ही नपुंसक लिंगी असतात. याचा अर्थ पुढे दिलेला आहे आपल्याला. पत्रमचा पत्र, पुस्तकमचा पुस्तक, अक्षरमचा अक्षर, एकमचा एक, जलमचं जल किंवा पाणी, दुग्धमचं दूध. हे शब्द असेच वापरले जातात. हे जर वाक्याच्या शेवटी आले तर मात्र हलंत असंच म वापरलं जातं. आणि वाक्याच्या सुरुवातीला किंवा मध्ये कुठे वापरलं गेलं तर पत्राच्या वरती अनुस्वार येतो, पुस्तकच्या वरती अनुस्वार येतो, अक्षरच्या वर अनुस्वार येतो, एकमच्या वर अनुस्वार येतो, जलमच्या वर अनुस्वार येतो, दुग्धमच्या वर अनुस्वार येतो. इथपर्यंत कुणाला काही
म्हणायचंय, सांगायचं, विचारायचं काही आहे? शांतता, याचा अर्थ काय? पण किंवा सगळं सगळं समजलं किंवा काही समजलं नाही, दोन्ही आहे? समजली सर इथपर्यंत. इथपर्यंत ओके. म्हणजे झालेलं आहे ऑलरेडी, खरं सरांनी सांगितलंय, हो हो रिपिटेशन हो आहे हे. आहे, असे त्यांनी शब्द अंगठा काही, दाखवलाय. हा, हं. काही शब्द असे अजून तसेच आहेत. घृतम, तूप, मधुरम, गोड, स्वच्छम, स्वच्छ, त्वम, तू आपण वर बघितलं. या ठिकाणी सगळे म असे हलंत असले शब्द आहेत. काही शब्द मराठीशी मिळते जुळतेच आहेत, जसं मधुर शब्द आहे, स्वच्छ आहे. फक्त या ठिकाणी म लावून या ठिकाणी संस्कृतचं स्वरूप आलंय की काय असं वाटतं आपल्याला त्याला. पण मूळ मधुरम आहे, स्वच्छम हे मूळ आहे, आणि त्याचं रूपांतरित मधुर किंवा स्वच्छ हे मराठीमधलं आहे. इथे 10 आणि 11ला दोन वेगळे शब्द आहेत, न आणि मा. न चा अर्थ नाही आणि माचा अर्थ नको. हे दोन्ही शब्द जे आहेत हे एक एक शब्द, एक अक्षर असलेले शब्द आहेत, आणि याचा वापर वाक्यामध्ये ह्या अर्थानेच होतो. याच्यावरती लिंगाचा किंवा वचनाचा कुठलाही परिणाम होत नाही. हे असेच कायम राहतात. अव्यय आहे. अव्यय म्हणतात त्याला मराठी व्याकरणामध्ये, आणि ते संस्कृत व्याकरणामध्ये अव्यय शब्द वापरला जातो. न, मा असे अनेक अवयव आहेत की जेचं स्वरूप जे आहे याला कुठेही, प्रत्येक ठिकाणी हे नच राहील, प्रत्येक ठिकाणी हे माच राहील, आणि याचा अर्थ हाच राहील. न म्हणजे नाही, मा म्हणजे नको, हा बदलणार नाही. आता इथे काही क्रियापदं दिलेली आहेत, हे पण त्या दिवशी झालेलं आहे, सरांनी घेतलेलं, पुन्हा रिपीट करतो. हं. जे कंसामध्ये दिलेलं आहे ते धातू आहेत. पठ, लिख आणि पा. आता इथे तुम्ही बघाल, पठ जे आहे ते हलंत आहे, लिख आहे ते हलंत आहे, पण पा जे आहे ते हलंत नाही. म्हणजे याच्या पुढे असं त्याचा पाय तोडलेला नाही. कोणी सांगेल का काय कारण असेल ते? असं का झालं असेल? किंवा अजून सोपं करतो, हे पठ आहे इथे आणि पुढे पठ लिहिलेलं आहे. ह्या कंसामधल्या पठमध्ये आणि या पुढच्या पठामध्ये काय फरक आहे? सर वापरताना रूप त्याचं बदललं, हो मूळ धातूचं रूप हो, बदलून बदललं, बरोबर आहे. वाक्य अजून काय? बनवताना ते असं कसं बदललं, मला का वाटतं. बदललं, असं म्हणजे काय झालं म्हणून बदललं, काही सांगता येईल का? या पठ मध्ये काय वाढवलं किंवा काय कमी केलं म्हणजे पठ झालं? याचा उच्चार पठ आहे आणि याचा उच्चार पठ आहे. या ठ वरती पूर्ण उच्चार आहे, या ठ चा उच्चार अर्धा आहे. फरक काय पडला? स्वर, हा, ओ स्वर, ओ वाढवला का? अ वाढवला. स्वर प्रत्येक वाढला. ठिकाणी आणि जिथे कुठे हे ओ हलंत वाढवला. असते, या हलंत मध्ये अ जर वाढवलं आपण तर त्याचं रूपांतर एक पूर्ण शब्दामध्ये होतं. आता हे पा जे आहे हे प हलंत आणि त्याचा आ वाढवलं म्हणून ते पा झालं, म्हणजे हा पूर्ण शब्द झाला. म्हणजे हा जरी धातू असला तरी हे पूर्ण स्वरूप असलेला धातू आहे. तर ह्या 3 शब्दामध्ये पठ त्याचं पठ, लिख च लिख, पाच पिब, याचा उच्चार करताना पठ, लिख, पिब असा पूर्ण उच्चार करायचा. कंसामधला पठ, लिख, पा, हा पाचा उच्चार पूर्ण पा राहील. याचा अर्थ साधा सोपा आहे. जसं आपण हिंदी मधला पठ असतो तसाच हा पठ आहे. पठ म्हणजे वाच, शिक किंवा पढ किंवा सीख हिंदीमध्ये. असंच हिंदी मधलं जसं लिख आहे, त्या लिखचाच अर्थ इथे लिही किंवा लिही, लिख असा आहे. पा पिब याचा उच्चार पी होतो. हिंदीमध्ये पण पीच आहे. आता इथे याचा उच्चार करताना नेहमी दोन्हींचा मिळून केला जातो. धातू आणि धातूपासून बनलेलं पूर्ण क्रियापद म्हणजे पठ, पठ, लिख, लिख, पा पिब असं बोलताना नॉर्मली जॉईंटली एकत्रच बोललं जातं.
आणि जेव्हा केव्हा त्याची वेगळी विभक्तीची रूपं घेतली जातात त्यावेळेला पट पटचं काय विभक्ती आहे किंवा त्याचं काय वचन आहे किंवा काय लिंग आहे अशा प्रकारेच त्याचा अभ्यास केला जातो. तर हा एक भाग लक्षात ठेवायचा. हे अपूर्ण आहे, हे पूर्ण आहे. हा लिख शब्द अपूर्ण आहे, हा पूर्ण आहे. आणि पा हे पूर्ण आहे, पिब हे पूर्ण आहे. आणि ह्याचा उच्चार घेताना हे दोन्ही मिळूनच घेतलं जातं. पठ पठ, लिख लिख, पा पिब या प्रकारे. सध्या आपल्याला अभ्यासाला हे तीनच क्रियापद आहेत. हे तीनच क्रियापद आहेत. आवाज रिपीट आला. मी आजच हिशोब पाठवला. आता ही सर वाक्य काही कोणाची तरी आहे. डिस्टर्बन्स येते. हा काहीतरी डिस्टर्बन्स येतोय. मॅडम हे व्हिडिओ आणि चालू आहे कोणाची. भारती राव, तुम्ही प्लीज व्हिडिओ बंद कराल का तुमचा? भारती मॅडम, घरी आणून देतात. भारती मॅडम, फोन केला त्यांचं लक्षच नाहीये त्या तिकडे ऐकतात. ऍडमिननी प्लीज सगळे व्हिडिओ आणि हा करतो, बंद करतो मी. व्हॉइस तेच करतो. मेसेजेस हो बंद करतो करा. करतो. माईक बंद. केशर भारती मॅडम तुमचा व्हिडिओ बंद करा प्लीज. त्यांचं लक्ष नाही इकडे. पण त्यांच्याकडे वाचलं माहिती. होस्टनी बंद करा. हो करतो. एक लोकांना मिनिट करायचं. करतो. ऑनलाईन ए भैया भैया, भारती मॅडम बंद करा. म्यूट करा, म्यूट करा. हे व्हिडिओ बंद करायचा मला थोडासा. म्यूट सगळं म्यूट करायचं मला व्हिडिओ. कुठे असेल ऑप्शन त्याच्यावर? केला त्यांनी म्यूट केलंय. हा कुठे? त्यांनी म्यूट केलंय दिलीपजी. नाही माझा आवाज येतो. हो केला नाही केला दिसतोय मला त्यांचा इथे. ना त्यांचं त्यांनाच करायला लागेल. याच्यावरती जा एकदा. हो त्यांनी नाही केलं ना, दिसतोय पहिला. आवाज बंद केला त्यांनी. हो आवाज बंद घ्या. नाही दिसत. हा ठीक आहे ओके. आता ऑफ झाला ते. आता ही वाक्य जी आहे म्यूट वरती आत बघते. ठीक आहे. दिलीप तुमचा आवाज येतोय? माझा आवाज येतोय? हो येतोय. हा हो येतोय. ओके. आता हे आपण 3 शब्द बघितले. पठ, लिख आणि पिब. याचा अर्थही बघितला. आता हे त्वम जे आपण शिकलो पहिला शब्द, त्या त्वमचा आणि ह्या क्रियापदांचा एकत्र करून वाक्य तयार केलं छोटस एक. त्वम कोणीतरी पठ. वाचेल का वाक्य? कोणाला तरी वाचायला द्या. हा हे वाचाल का कोणी? 1 नंबरला इथे वाक्य हे एकाने अनम्यूट करून कुणी वाक्य कुणी पण अनम्यूट करून एक वाक्य वाचा. त्याचा अर्थ वाचा. त्वमपठ. तू बरोबर. वाच, तू पत्र पढ. त्वमपठ. तू वाच, तू पत्र पढ. यू रीड. यू रीड. ओके. पुढचं कोणी वाचेल? एक मला सांगायचंय. आपल्या ह्या सगळ्या पाठामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशी सगळी वाक्य आहेत बरं का. यापुढे कायम असं राहणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी. त्याचा अर्थ जो दिलेला आहे तो तिन्ही भाषामध्ये दिलेला आहे. त्यामुळं ते वाचायला किंवा समजायला अडचण यायला. ज्यांना मराठीला अवघड जातं त्यांना सोपं जाईल ते. आपलं नाव सांगा आणि वाचा असं करा. हा तशी अजून सगळ्या नावांची ओळख नाही ना. दुसरं म्हणजे वाक्य कोणी होईल वाचेल का? नाव सांगा आणि वाचा. मी वाचते. हो वाचा. वाचू? हो मी वाचू का? हो वाचा वाचा. हो, नाव हो. सांगा. मंजुषा आदवडे. ओके. त्वम लिख, तू लिही, तू लिख, यू राईट. ओके. तिसरं वाक्य पुढचं कोणी वाचेल? जोशी वाचते. ओके. त्वम पिब, तू पी, यू ड्रिंक. हा आता हे दोन शब्द. हा मॅडम पुढे झालं ना. हे 2 शब्दांचं खूप सोपं वाक्य आहे. लक्षात ठेवायला समजायला खूप सोपं आहे. हे जे वाक्य आहे हे आज्ञार्थी सारखं वाक्य आहे. तू वाच, तू लिही, तू पी. त्वम पठ, त्वम लिख, त्वम पिब. आता
2 ऐवजी 3 वाचा. पत्रम पठ 3 शब्दांचं आपण घेऊया. वाचल कोणी पहिलं? त्वम पत्रम पठ. नाव हा. सांगा तुमचं. तू पत्र वाच. हम्म. तू तू पत्र पत्र पढ. पुढचं पढ. वाण वाचून विभाग हो संस्कृत हो हो, मराठी, हिंदी आणि इंग्रजी असं खरं वेळा वाचा. बोलून वाचते. हो, तू तुमचं नाव पत्र सांगा. वाच. शैला लिमये. ओके, ओके. हा, गो अहेड. त्वम पत्रम पठ. हम्म, तू पत्र वाच किंवा तू तू पत्र पढ. हम्म, यू रीड द लेटर. अ लेटर. ऑल. ओके. पुढे दुसरं वाक्य अजून कोणी घेईल? कोणीतरी नाव सांगा. नाव सांगा आणि अपर्णा वाचा. म्हात्रे. ओके मॅडम. शैला लिमये. झालं, हो ते थांबा झालं जरा, मॅडम. लिमय. अपर्णा म्हात्रे मॅडम. येस. हा, त्वम मधुरम दुग्धम पिब. सॉरी, सेकंड ओके. हा, त्वम सेकंड. एकम पत्रम लिख. नाही तू हा. एक नाही, वरतीच पत्र मॅडम लिही. आपण. हं? आपण वरतीच आहोत नाही तर. त्वम पत्रम पठ, त्वम त्वम एक पत्रम लिख, त्वम दुग्धम पिब. अच्छा ओके. त्वम दुग्धम पिब. हा. तू दूध पी. तू दूध पी. यू ड्रिंक मिल्क. हम्म. हम्म, तर मला एक अजून. हो विचारायचं आहे ह्याच्यामध्ये. हो. त्वम पत्रम लिख असं जे आहे ते हा. पत्रम म्हणायचं की पत्रल म्हणायचं? पत्रम. हा हा म पत्रम. न जोडायला आलं पाहिजे की म जोडायला? म म हलंत म. हलंत जे अच्छा. आहे ना, हलंतच्या ऐवजी तिथं अनुस्वार हा आलाय. आपण वरती बघितलं हा ना, हा ते हा. हलंत म आहे हो सगळीकडे. हो. फक्त हे वाक्याच्या मध्ये आलं म्हणून ते म न येता, हम्म. हे जर आपण वाक्य त्वम पठ पत्रम हा. केलं असतं तर मग ते हलंत म आलं अच्छा. असतं तिथे. संस्कृतमध्ये अजून एक असतं की वाक्याची रचना कशीही करता येते, शब्दांची फिरवा कशीही होऊ शकते. म्हणजे हे वाक्य जे आहे त्वम हा हा. पत्रम पठ, ते त्वम पठ पत्र, पठ हम्म. त्वम पत्र, पत्रम त्वम पठ असंही होऊ हा. शकतं. जेव्हा ते म्हणजे पत्रम जे आहे ते अच्छा. शेवटी येईल तेव्हा ते पत्र आणि अर्ध म येईल. इतर वेळेला ते पत्र हा. त्याच्यावरती अनुस्वार येईल. ओके. ओके. म्हणजे कर्ता हा. कर्म ओके. क्रियापद असं सिक्वेन्स हा, नाहीये. हा बरोबर म्हणजे बरोबर. सिक्वन्स करता. कशीही असली, म्हणून जेव्हा आपण हम्म. काव्य वाचतो संस्कृत मधलं तेव्हा त्याचा हा, अन्वय केला जातो. म्हणजे गीतेमध्ये बरोबर. बघितलं असेल तुम्ही की ती वाक्य लिहिलेली असतात ते काव्यामधली उलटी सुलटी असतात आणि जेव्हा अर्थ हम्म. काढतो आपण त्यावेळेला अन्वय तयार करतो. म्हणजे साधारण संस्कृतमध्ये त्वम कर्ता कर्म एकम क्रियापद पत्रम लिख. अशा प्रकारे आपण त्याला मांडतो आणि मग त्याचा अर्थ त्वम काढतो. मधुरम दुग्धम पिब. हा, आता हे हो, पुढचं जे हो, आहे ना, कारण ते मराठीत करायचं म्हणजे दुग्धम. ते मराठीत करताना आपल्याला कर्ता कर्म क्रियापदच करावं हो लागतं. हो, मराठीमध्ये हो तसं हो. आहे. आपली स्टँडर्ड जी आहे ती कर्ता कर्म क्रियापद अशीच आहे. पण संस्कृतमध्ये कसंही केलं तरी अर्थ तोच तरी घेतला चालेल. जातो आणि त्याची बरोबर. रचना बदलू शकते. त्याचा खालच्या फायदा पॅरेग्राफ काय आहे मधलं सर? काय, हे असं करण्यात फायदा काय आहे? या संस्कृत रचनेमध्ये तशी लवचिकता आहे आणि त्याचा अर्थ काढण्यामध्ये अडचण येत नाही त्यांना. म्हणजे प्रथेप्रमाणे हम्म. तसं काहीही केलं तरी चालतं अशी प्रथा आहे. संस्कृतमध्ये अशी रचना नाही की तुम्ही अशाच प्रकारे मांडलं पाहिजे. उलट सुलट मांडलं तरी चालतं. त्याचा अर्थ जसा नॉर्मली असतो तोच घेतला जातो. म्हणजे हे जसं बोललं जातं तसं लिहिलं जातं. एखादा बोलला की दुग्धम पिबत्व तरी चालू शकतं. पण अर्थ घेताना अच्छा. तो दुग्धम पिब असंच घेतलं जातं. नाही पण आपण मग केव्हा त्याचा ना केव्हा म्हणता नाही असं भाषांतर दूध म्हणतो. पी तू असं होईल का? भाषांतर तसं नाही. भाषांतर तू दूध पी असंच होईल. तू दूध पी असं होईल. मराठीमध्ये करेक्ट. आपण तसं करत नाही ना. संस्कृतमध्ये तशी फ्लेक्झिबिलिटी नाही, आहे. बरोबर. हम्म. फक्त क्रियापद हे शेवटीच असतं फक्त नाही असं काही नाही, वाक्याच्या. असं काही नाही, असं काही नाही. क्रियापद सुरू हे कुठे असू हो शकतं? हो, लिखत्वम पत्रम असं सुद्धा होऊ शकतं. हा हा. आता मी पठत एक सांगते. याच आहे बघा, त्वम एकम पत्रम पठ. याच्यामध्ये मराठीत कसं झालं, तू एक पत्र वाच. हिंदीमध्ये हम्म. तू एक पत्र पढ. पण इंग्रजीत कसं झालं, यू रीड अ लेटर. हम्म. हा. रीड अलीकडे आलं आणि लेटर लगेच. हा. नंतर गेलं. त्या त्या लँग्वेजची ती स्टाईल आहे. यू रीड अ लेटर, यू राईट अ लेटर, हम्म. यू अ लेटर राईट असं नाही म्हणत आपण, हा, तसं होत नाही इंग्रजीमध्ये, तसं होत नाही नाही. का? हा,
हा, इंग्रजीमध्ये तसं नाही ते होत. भाषेचं यू अ वैशिष्ट्य आहे ते. लेटर रीड. हा, हे त्या भाषेचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. आलं लक्षात? हो हो. हे काय आता पुढचं वाचताय कोणी? हा, आता पुढे घ्या. त्वम हे मधुरम दुग्धम पिब. हा हे 3 कुठपर्यंत ओके आलो झाले. आपण? त्वम एकम पत्रम पठ, त्वम एकम पत्रम लिख, त्वम मधुरम दुग्धम पिब. आता इथे एकम एकम मधुरम हे सुद्धा इथे हम्म, अनुस्वार घेऊन आलेले आहेत. हम्म, हम्म. एकमचं सुद्धा हलंत म आहे, पत्रमचं सुद्धा हलंत म आहे, एकम पत्रमचं सुद्धा इथे आहे, एक मधुरमचं सुद्धा हलंत म आहे, दुग्धमचं सुद्धा हलंत म आहे. पण वाक्याच्या मध्ये आल्यामुळे आणि हे त्वम सुद्धा वाक्याच्या सुरुवातीला आल्यामुळे त्यांचं सर्वांचं ते हलंत म निघून गेलं आणि अनुस्वार प्रत्येकावर आलेला आहे. इथपर्यंत कृपया कुणाचं तरी कोणीतरी आवाज चालू म्यूट आहे. करा. भारतीराव. अनुष्का. आता इथे हा एक अभ्यास आहे. याच्यावर प्रत्येकाने विचार करा, वाचा आणि सांगा. नाव सांगा एकानी. आता न वाचलेल्यांनी कोणीतरी सांगा बघू. मी वाचू त्वम का डॅश. कविता? हा, नाव सांगा तुमचं. मी सांगू का? कविता गायधनी. एकाने एक कविता सांगा, मग दुसऱ्याने. पार्टिसिपेट करत जा. हं. हा, कारण सायली कविता हा- सांगू. गायधनी वाचताय. हो, वाचा. त्वम स्वच्छम जलम पिब. त्याचा अर्थ सांगा आणि त्यात काही व्याकरण काय वाटतं का तुम्हाला, सांगा मला. म्हणजे तुम्ही तू शुद्ध पाणी हम्म पी, स्वच्छ पाणी पी. असं त्याचा अर्थ आहे. स्वच्छ हम्म, पाणी पी. हम्म. तर त्वम स्वच्छम स्वच्छच्या जलम. ठिकाणी दुसरा शब्द वापरू शकाल का? आता आपल्याला दिलेल्यातला वरचा. स्वच्छम. हा, तिथे त्वम. दुसरा शब्द कुठला वापरू शकाल का हा, आपल्याला दिलेल्या मी शब्दापैकी? ताई मी सांगू का? हम्म. हा हा, त्वम मधुरम जल हा जलम. हो. पिब. हा, हा, बरोबर. जलम. वरचं. मधुरम जलम असं पिब. होऊ शकेल. जलम बरं, पिब. पिब. हा. दुसरं दुसरं सांगा कोणीतरी आता. पिब. मी सांगू का? हो, बोला हा, बोला. नाव काय? मंजुषा आदवडे. ओके. हा, त्वम एकम पुस्तकम पठ. बरोबर. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं काही जाणवत आहे का? काय? हे वाक्य वाचल्यानंतर आतापर्यंत आपण जे काय शिकलो त्यापेक्षा काही वेगळं काय वाटतंय का? त्वम एकम पुस्तकम पठ. अं, नाही, इतकं वेगळं असं काही नाही. हे प्रत्येकाचं म अर्थ हलंत होतं, ते जाऊन एक अर्थ काय पुस्तक याचा? तू एक पुस्तक वाच असं ना, हो पढ हो म्हणजे वाच. एक हो पुस्तक वाच हो असं आहे हो. ना. पठ. यामध्ये स्वच्छ एक हलंत निघून. हलंत गेले असं. हलंत निघून. हा, हो हलंत हो गेले आणि अनुस्वार हो आलाय. हो हो. पुढचं वाचा कोणतरी. कुणीही वाचा, काय तुम्हाला वाचायचं पुस्तक आहे कशी ना. कोणी वाचा, नाव सांगा आणि वाचा. मी शैला राधिका. लिमये. हम्म. हा. त्वम पत्रम लिख. हम्म. ओके. बरोबर आहे. बरोबर आहे ना? म्हणजे तू बरोबर पत्र आहे. लिही. तो पत्र लिही. हा, ओके. लिही. लिही. हा. पुढचं ते पुढचं. इथे क्रियापद आहे, ती सरळ शब्दच आहेत, ते सरळ म्हणजे त्या शब्द हा, क्रियापदाचा काही हे होत नाही. नाही, वक्र हे आता काही नाही हे होत नाही झालेला. त्याच्यात. हे बदलत का नाही? कारण हे हम्म. सगळं एक वचनी त्वम. आहे. स्वच्छम अच्छा. जलम पिब. क्रियापद जे आहे हे पिब हा जे आहे ते सगळे एक वचनीसाठी चालले. लिख, पठ, पिब हे आज्ञार्थी आहे. हा म्हणजे तू हे पी. हे त्वमशी लिंक आहे. हा त्वम 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 एकम पठम. त्यामुळे कुठेही बदलायचं कारण पण नाहीये. हे केव्हा बदलेल? जेव्हा इथे हम्म. वचन बदलेल, लिंग बदलेल, काळ बदलेल, त्यावेळेला ते बदलेल. अच्छा. प्रत्येक हा, प्रत्येक किंवा क्रियापद हे, त्वम म्हणजे तू म्हणतोय तिथे हा, जेव्हा जेव्हा अहम येईल त्या ठिकाणी मी आलं, किंवा दुसरं अजून हा, काही येईल, तिथे बदले. त्यावेळेला ते क्रियापद बदलेल. अच्छा. सुरुवात आहे हे आपल्याला छोटी छोटी वाक्याने हे आपण सर्व जसं अगदी एकाच इयत्ता प्रकारची वाक्य पहिली आहेत. मध्ये, हा, हा, इयत्ता आई पहिलीत कमळ जसं बघ सारखं ठेवलं. आहे म्हणजे काय. हा, हम्म. अजून हे राधिका चौथं आणि जोशी. पाचवं वाक्य. हा, वाचा राधिका ताई, वाचा.
एकम पुस्तकम पठ. एक पुस्तक वाच. कुणालाही इंग्रजी आणि हिंदीमध्ये सांगायचं असेल तरी अर्थ सांगू शकतो. हा, कुणाला काही कळलं नसेल तर की इंग्रजीमधले कोणी तमिळ आहेत नाही तर कोणतरी त्यांना कळलं का ते? हिंदीमध्ये पण तुम्ही सांगा. अ बुक असं होईल याचं हो इंग्लिशमध्ये. हो. मला सांगा, मला जर म्हणायचं असेल की लवकर वाच तर शीघ्र एकम पुस्तकम पठ असं म्हणलं जाईल का? शीघ्रम शीघ्रम. शीघ्रम होईल. शीघ्रम. ओके. होईल, बरोबर आहे. शेवटचं वाक्य, पाचवं वाक्य काय? मी वाचू का? हो, वाचा. त्वम स्वच्छम घृतम पिब. तू शुद्ध स्वच्छ तूप. घृतम म्हणजे तूप पी. घृतम म्हणजे तूप. घृतम म्हणजे तूप. आता ह्या वाक्यांमध्ये घृतम म्हणजे काय? तूप तूप तूप. तूप. अच्छा. आयुर्वेदामध्ये असतं बघा, घृत अमोघ घृत तमोघ घृत असतं ते घृत म्हणजे तूप. आता हे सर, मला एक स्वच्छ. प्रश्न विचारायचा. हो. त्वम स्वच्छम घृतम पिब. हा. तर आपल्याला इंग्लिशमध्ये अनुवाद करायचा असेल तर असं लिहितो ना, यू ड्रिंक क्लिअर घी असं म्हणतो का? हो, बरोबर. क्लिअर का क्लीन का वापरलं जातं? चालेल. जल क्लिअर म्हणतो आणि ह्याला काय म्हणतो, क्लीन का क्लिअर? दोन्ही प्युअर तर नाही म्हणते, स्वच्छच आहे ते ना. क्लिअर म्हणा किंवा क्लीन म्हणा, क्लिअर दिले त्याचं. त्यात काय फरक असेल तो आता ग्रॅमॅटिकली क्लिअर आणि क्लीन मध्ये बघावं लागेल काय नेमका तो. मे बी क्लॅरिफाईड बटर म्हणतील. हा किंवा मग ते इंटरचेंजेबल आहे असं पण गृहीत धरू. क्लिअर असेल किंवा क्लीन असेल. क्लिअर म्हणजे दिसायला पारदर्शी आहे आणि क्लीन आहे म्हणजे अजून काहीतरी स्वच्छता त्यामध्ये आहे, अजून बेटर आहे. घृतम म्हणजे प्युअरचा अर्थ संस्कृत मध्ये काय वापरला जातो? शुद्धम. शुद्धम. अच्छा, ओके. ओके, थँक्यू सर. हे सांगा की स्वच्छम एकम पत्रम पुस्तकम, पुन्हा एकदा स्वच्छम, हे काय आहेत या वाक्यामध्ये? याचं काय व्याकरणामध्ये काय स्वरूप येईल याचं? त्वम स्वच्छम जलम पिब. स्वच्छम काय आहे? विशेषण. हो, म्हणजे हा त्वम करता हे विशेषण, जलम कर्म, पिब क्रियापद. जलम हे कर्म. साधारणपणे कर्म जे असतं त्याच्यावरती अनुस्वार किंवा हलंत म असतं. त्याचं कारण पुढे नंतर जेव्हा आपण विभक्ती शिकू त्यावेळेला येईल आपल्याला ते. तर कर्म हे आहे इथे. हे जे विशेषण आहे हे विशेषण या कर्माप्रमाणे बदलत असतं. म्हणून हे जलम स्वच्छम, पुस्तकम एकम इथं काही नाहीच आहे, इथे पण नाहीये. घृतम स्वच्छम असं आहे ते. तर स्वच्छम जे आहे त्या घृत हे जे कर्म आहे याच्याप्रमाणे बदलत राहतं आणि क्रियापद जे आहे ते कर्त्याप्रमाणे बदलत राहतं. ओके, सो फार सो गुड. येस. इथे जरा उजवीकडची वाक्य न बघता कोणीतरी सांगा. हा, ते शक्य आहे बघा. राईट साईडचं बघू नका शक्यतो. उत्तर अवेलेबल आहे पण बघू नका. हा, आता आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे. संस्कृत मध्ये अनुवाद करा. संस्कृत में अनुवाद कीजिए. ट्रान्सलेट इनटू संस्कृत. तुम्ही नाव सांगा. हा, नाव सांगा आणि पहिलं वाक्य सांगा. त्वम स्वच्छ अक्षर लिख. आपण आधी उजवीकडे पाहिजे, डावीकडचं. त्वम स्वच्छम अक्षरम लिख. इकडे मराठीमध्ये मराठी वाक्य वाचा. तू स्वच्छ अक्षरे लिही असं म्हटलंय. अच्छा. या तू स्वच्छ अक्षर लिख. याचं आपल्याला संस्कृत मध्ये वाक्य करायचंय. त्वम स्वच्छ स्वच्छम. हा, तू म्हणजे त्वम, स्वच्छ म्हणजे स्वच्छम, अक्षरे म्हणजे अक्षरम, लिख. आलं का लक्षात? प्रत्येक शब्दाचं मराठी इंटू संस्कृत झालं. तू स्वच्छ अक्षर लिख. त्वम स्वच्छम अक्षरम लिख. आलं लक्षात? आता दुसरं वाक्य घ्या. कोण घेत आहे दुसरं? मी घेऊ. नाव सांगा. शैलालिमय. हा,
पत्रम न लिख. नाही, आधी इकडे पत्र लिहू नको. हा, पत्र लिहू नको म्हणजे पत्रम न लिख. चालेल, पण न न पेक्षा पण पहिल्या मराठीमध्ये तो नाहीये लिहिलंय त्याच्यात. हो, नाही, ठीक आहे ना. ठीक आहे, चालेल, बरोबर आहे. नसेल लिहिलं तर ते अध्यारूत आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये अध्यारूत त्वम आहे पत्रम त्याच्यामध्ये. न लिख. नच्या ऐवजी मा त्या काय न च्या ऐवजी मा लिहिलंय. त्याचं कारण असं की लिहू नको हे आज्ञा, नको हे आज्ञार्थी आहे. नाही आणि नको ह्याच्यातला फरक लक्षात येतोय का? नाही आणि नको म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात आज्ञा केली असत का? आज्ञा आहे ती. लिहू नको. म्हणून ते मा लिहिलंय. अच्छा. इथे सुद्धा पत्र लिहू नको, इथे तू पत्र लिहू नको, हे तू जे आहे अध्यारूत आहे. म्हणजे जेव्हा संस्कृतमध्ये क्रियापदात स्वरूप ठरवलं जाईल त्यावेळेला इथे मराठीमध्ये जरी त्वम लिहिलेलं नसलं, तू लिहिलेलं नसलं, तरी संस्कृतमध्ये लिहिताना त्वम हे अध्यारूत राहील, त्यात गृहीत धरलं जाईल. त्याप्रमाणे क्रियापद बदलेल ते. पण माचा अर्थ नको असा होतो का नाही असा होतो? नाही, नको नको हा जास्त करून नको. अच्छा. सर मला एक विचारायचं होतं. विचारा. पत्र लिख म्हणून आलेले आहे, तर इंग्लिश मध्ये आपण अनुवाद केला तर असं लिहू शकतो का? यू डोंट राईट अ लेटर. हो, डू नॉट राईट अ लेटर. यू डोंट राईट अ लेटर. डू नॉट म्हणजे डोंट असं लिहू इथे शकतो. सुद्धा बघा, डू नॉट राईट अ लेटर मध्ये यू आलाच नाहीये, पण तो आहे. हो की नाही? इंटू ब्रॅकेट आहे तो. सो यू डोंट राईट अ लेटर असं. अध्यारूत. समजा आपण मीडियम ऑफ कम्युनिकेशन इंग्लिश घेतला तर असं ते बरोबर होईल का? यू डोंट राईट अ लेटर. यू डू नॉट राईट लेटर. डोंट लिहा, डू नॉट लिहा चालतं. ठीक आहे. सर मला एक विचारायचं आहे, त्वम पत्र मा लिख त्याच्याऐवजी आपण न लिख लिहिलं तर नाही चालणार, कारण का नाही चालणार असं? रूप माचं रूप कोणतं? नाही, या ठिकाणी जे भाषांतर अपेक्षित आहे ते आज्ञार्थी अपेक्षित आहे. न लिख हे चालू शकतं नाही, असं व्याकरणामध्ये काही चूक नाही त्यामध्ये. पण इथे वाक्य आज्ञार्थी करायची म्हणून ते मा लिखतात. उद्देश असा आहे की ते आज्ञा करतो तो. न मध्ये आज्ञा येत नाही, न मध्ये सूचना येते. अच्छा. नाही असं म्हणजे. जेव्हा आपण म्हणणार असू की मी पत्र लिहिणार नाही असं जर वाक्य येईल पुढे, तेव्हा तिथे आपण न वापरता येईल. पण त्याच्यामध्ये आत्ता जायला नको, कारण मी आणि लिहिणार नाही ही सगळी जरा पुढचे शब्द आहेत जे आपल्याला पुढे येतील. थांब दिलीपजी, तिथली 2 वाक्य राहिली आहेत. पुस्तक वाचू नको. कोणी तसंच आहे. पुस्तकम मा पठ. कोण वाचताय का? पुस्तकम मा पठ. बरोबर. पुढचं, गोड दूध पी. त्वम मधुरम दुग्धम पी. बरोबर. पुढे अजून कोणीतरी नवीन लोक बरीच जण आहेत. मी बोलू का? पुस्तकम एकम पुस्तकम पठ. बरोबर आहे. त्वम आहेच त्याच्यामध्ये. त्वम एकम पुस्तकम पठ. आता ह्या वाक्यांचा घरामध्ये उपयोग करून बघा कसा होतो. घरात लोक काय म्हणतात तुला. पुढे पुढे यायचं का? आता हे जोड्या लावासारखं आहे. एकेकाने आता न वाचलेल्यांनी कोणीतरी वाचा बघू. बरीच जण आहेत ना. विनया, तुम्ही वाचताय का? विनया गाडगे आहेत. अनम्यूट करा आणि वाक्य वाचाय.